सारखी किंवा आणखी मोठ्या मोठ्या लोकांची नावं सांगितली. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग मलाही आला, पण एक अतिशय वेगळं आणि विदर्भाच्या या मातीमध्ये हे सगळं आहे. पुन्हा एक विदर्भाच्या संदर्भामध्ये एक गोष्ट सांगितली पाहिजे. आमचे कुलकर्णी सर इथे आहेतच. सर एक गोष्ट तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो की कवितेच्या संदर्भामध्ये सोलो कार्यक्रम करणारे एकटा फक्त विदर्भात आहेत. हे तुम्हाला विदर्भातल्या एकदा जरा टाळ्या वाजवा विदर्भातल्या लोकांच्यासाठी. काही जीएसटी अजून लागलेला नाही आहे टाळ्या वाजवण्यावरती, त्याच्यामुळे चिंता करू नका. कसं आहे की फक्त विदर्भातच आहेत. पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे याचा अर्थ छोटे मोठे विभागीय अभिनिवेश वगैरे वगैरे ह्या गोष्टी फारशा काही महत्वाच्या आहेत असं मला वाटत नाही. तात्पुरतं एक प्रेम असावं ते नैसर्गिकरित्या असते, त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे, ते स्वाभाविकच आहे. पण ह्या गोष्टी फार अभिमान फार घमंड आम्ही मोठे आम्ही लहान असं वगैरे समजण्याचं कारण नाही आहे. पण जसं अकोल्याचे कवी गाणारे कवी फार आहेत, प्रेझेंटेशन फार चांगलं आहे, चांगलं लिहिणारे लोक आहेत, हे तेवढंच खरं आहे. हे सत्य आहे. हे मी अनेकदा बोलतो बोललेलो आहे. आणि आपले वाघ सर तर विठ्ठल वाघ त्यांचा इथे ते आहेच. मातीमध्ये वाघांचीच भूमी आहे, वाघांचीच भूमी आहे आणि वाघांनी घाबरायचं नाही कुणाला अशासारखं ते. आणि पण मी ते सांगितलं की बाबा विदर्भामध्ये स्वतंत्र कार्यक्रम करणारे विदर्भातलेच कवी आहेत, एकटे सोलो कार्यक्रम 2 तास 3 तास कार्यक्रम करणारे. आणि तिकडचे लोक 2 लोक 3 लोक 4 लोक असे वगैरे मिळून कार्यक्रम करतात. ते एक वेगळी गोष्ट तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगितली. त्याच्यामुळे आपल्याला बरेचदा असं वाटतं की विदर्भातला कवी असला तो किती मोठा असला तरी विदर्भाचे कवी असंच म्हणतो आपण. त्याला महाराष्ट्राचे कवी वगैरे असं वगैरे म्हणताना आपल्याला जरा थोडीशी भीती वाटते की संकोच वाटतो की आणखी त्याच्यावर टॅक्स लागतो की काय भीती, म्हणजे असं काहीतरी आहे. पण हरकत नाही. कसं आहे की जे बहिणाबाई चौधरीच्या वरती कोणी त्यांच्या जिवंतपणी कोणी लिहिलं छापलं वाचलं बोललं काही संबंध नाही, त्यानं फरक पडत नाही. बहिणाबाई चौधरीच आहे. म्हणजे आमचे 100 कविता संग्रह त्यांच्या एका कवितेवरून ओवाळून टाकावे इतकं ते मोठं देणं त्यांच्याकडे निसर्गाचं देणं. आणि हे जे आहे किंवा तुकाराम महाराज म्हणा, तुकडोजी महाराज भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे बघावे प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या पहारे आणि तिजोऱ्या त्यातून येती जोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या राजासजी महारी सौखे नसे मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. हे तुकडोजी महाराज विचार करा, अशिक्षित माणूस आणि अगदी गझलेमध्ये जो प्राहीपणा असावा लागतो तो या कवितेमध्ये आहे. हे सगळं पण हे या मातीचं संचित आहे. तू संतांची तर मोठी संत कवींची मोठी परंपरा आपल्याला आहे आपल्याला. आणि म्हणून सत्य सत्यासी मन केले ग्वाही मानी येले नाही बहुमता असं म्हणणारा तुकाराम हे आपल्याला, किंवा कौन कहता आसमां सुराख नाही होता एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो असं म्हणणारा दुष्यंत कुमार कमी वयातच गेलेलं हे. पण तरी आम्ही त्यांना जला दोरी से फूक डालो ये दुनिया मेरे सामने से हटालो ये दुनिया साहिर अनेक आहेत. म्हणजे सांगण्यास तात्पर्य कसं आहे की आपण सगळं आपल्याला एवढ्याच मुख्य मुद्दा असा आहे की आमच्या इथे आजचा जो विषय आहे काल आपण बोललो काही कमी जास्त झालं असेल तर समजून घ्या, ते चालते. कधी कधी झालं काय की आता ते मिरची, आता कोणती मिरची तिखट आहे कोणती फिकी आहे, आपण प्रत्येक मिरची काही असे चावून पाहत नाही ना स्वयंपाक करताना, आणि त्याच्यामुळे मग आपण उगाच बायकोवरती जरा भडकतो कधी कधी असं होते. पण तीच भाजी आपण बनवायला गेलो की मग मात्र आपली गोची होते. आणि हा एक गमतीचा भाग आहे. पण जीवनामध्ये हे सगळं आहे. आपले सगळ्यात मोठे प्रॉब्लेम जे होतात की आपण स्वतःकडे पाहत नाही, आत्मचिंतन करत नाही. अहम ब्रह्मास्मी असो की अत्तदीप भव असो, हे सगळं आपल्याला आहेत ना. प्रत्येक धर्मामध्ये संस्कृतीच्या याच्यामध्ये आपल्याला वेळोवेळी ते सांगितलं गेलेलं आहे, फक्त आपण त्याच्याकडे गांभीर्याने पाहत नाही आणि त्याच्यामुळे ते प्रश्न निर्माण होतात. बरं, बरेचदा कसं आहे की जे तुझ्या स्वप्नात आहे तेच मीही गात आहे, जे तुझ्या स्वप्नात आहे तेच मीही गात आहे, ओळखी झालीच कोठे ही तशी सुरुवात आहे. आपण जेमतेम जगायला लागलो आहोत थोडंफार, आणि जगायला लागल्याबरोबर मग भौतिक सुखाच्या संदर्भामधल्या अनेक व्याख्या आहेत बदलत जाते आणि त्याप्रमाणे मग त्याचं येणं चांगलं वाईट बरं वाईट जे काही असेल ते, आणि त्यातून मग समाज घडत जातो, बोलत जातो, दुरुस्त होत जातो, शिव्या घालत जातो, मग काय काय होत राहते, हे सगळं होत राहणार. ही निरंतर प्रोसेस आहे.
त्याच्यामध्ये आपण बोलणाऱ्यांना बोलत जायचं असते, ऐकणाऱ्यांना ऐकत जायचं असते. त्यातून मग काही सुधारणा होतात, काही बिघडत जाते. मग कधी कधी अतिरेक होतो. साखर गोड आहे पण ती जास्त झाली तर ती चालत नाही. मीठ चांगलं आहे पण ते जास्त झालं तर सगळं बिघडवून टाकते. हे सगळं आहेच, हे सगळं आहेच. आणि समाज कसा घडत जातो, नव्या गोष्टी कशा समोर येतात, नव्या संघटना कशा स्थापन होतात. ज्या क्षणी समजा हे आपलं जे आहे बाबूजी देशमुख वाचनालय सुरू झालं, अशी अनेक वाचनालय असतील ना महाराष्ट्रामध्ये आधी, त्यावेळेस किंवा त्याच्या आधी सुद्धा झाली असतील. काही चालत आहेत, काही नाही चालत आहेत. ही व्याख्यानमाला अनेक सुरू झाल्या असतील. त्या काळामध्ये व्याख्यानमालांचा एक मोठा एक क्रेज होती. आता त्या व्याख्यानमाला हा प्रकार तसा फारसा दिसत नाही. आणि मी जसं जळगावला गेलो होतो, साने गुरुजी व्याख्यानमाला ती फार फेमस आहे. म्हणजे एकदा जर पाऊस आला तरी लोक अगदी बिलकुल पावसामध्ये भाषण ऐकतात वगैरे. हे जे सगळं आहे, कारण ते ग्राउंड मध्ये असं चौकामध्ये असं भाषण होतं, त्यांचा हॉल छोटा होता. तर ते पण कसं आहे, पण हे अजूनही टिकून आहे ना, बऱ्याच ठिकाणी अजूनही टिकून आहे. म्हणजे इथे आपण जे आलो, इथे आपण जे बसलो, प्रत्येकाच्या मनाला एक भूक आहे, प्रत्येकाच्या मनाला एक तहान आहे. आणि ती प्रत्येक ठिकाणी भागवताना मग आपण असे शोधत असतो. आपण जसं म्हणतो ना, झाडाची मुळं काय ते बरोबर शोधत जातात. जिथे जिथे पाण्याचा ओलावा दिसेल त्या त्या दिशेनं ती मुळं आपली सरकत जातात. हा निसर्गाचा नियम आहे, हा निसर्गाचा नियम आहे. आपण जिवंत आहोत याचा पुरावा म्हणजे आपण अशा कार्यक्रमांना हजर होतो, हा महत्वाचा पुरावा आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा महत्वाचा पुरावा आहे. मग त्याच्यात काही मतं वेगळी असू शकतात. काही माझी मतं तुम्हाला पटतील, काही तुमची मतं मला पटतील, काही नाही पटणार, काही आपण सहभागी त्याच्यामध्ये सहमत हो, काही आज नाही सहमत होणार, उद्या हो. हे असं होत राहणार, चालत राहणार, हे असं चालत राहणार. कारण संवाद झालाच पाहिजे ना, हे तर आहेच. त्याच्याशिवाय होणार कसं, बोललंच नाही तर होणार कसं. आणि त्याच्यामुळे महत्वाची गोष्ट अशी की मला सुद्धा म्हणजे 2-2 दिवस इथे तुम्ही संधी दिली, सरांनी दिली. प्रामुख्यानं जेव्हा मला विषयाच्या संदर्भात विचारलं गेलं, मिश्राजींनी विचारलं, बोले आप विषय बताइए. तो मैंने बोला बताइए आप. मग मी उद्याचा महाराष्ट्र कसा असावा ते म्हणाले, ये तो बहुत बढ़िया है. ओके, दुसरा विषय तो मैंने बोला बोलिए कविता वगैरे. कवी आदमी कवी, मी सांगितलं त्याप्रमाणे की बघ, कविता हे माझं पहिलं प्रेम आहे. म्हणजे कवितेशिवाय मी जगू शकत नाही. मला राजकारणात काल सांगितल्याप्रमाणे राजकारणात खूप काही ऑफर्स आल्या मोठ्या मोठ्या, तो काही विषय नाही आहे. पण मला जर कोणी सांगितलं की बाबा कविता छोड दो बाकी करो कुछ भी, मला नको ना, गरज नाही. कारण मला एवढं माहिती आहे की माझ्या कवितेमध्ये जर ताकद असेल तर माझी कविता मला जिवंत ठेवणार आहे. अनेक मुख्यमंत्र्यांना माझी झाल्याबरोबर कुत्र विचारत नाही, हे आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. अनेक मंत्र्यांना माझी झाल्याबरोबर कोणी विचारत नाही, हे आम्ही पाहिलेलं आहे. साध्या पदांच्या याच्याबद्दलच पाहिलेलं आहे. आज मी नावं घेणार नाही साहेब, जसं काल काहीतरी नावं अशी ओघामध्ये येतात, तो भाग आहे. पण ते अर्थात त्याचा अर्थ एकच होते. ते कसं आहे, लेकी बोले सुने लागे असं आपण म्हणतो ना बरेचदा. तर ती सुद्धा स्टाईल असते, ती त्याच्यात काही फारसा हे नाही. महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे जी ट्रान्सपरन्सी आहे. आणि मग मी तुम्हाला सांगत होतो की अशा संस्था होत राहतात, घडत राहतात, बिघडत राहतात. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, तुम्ही बी घडाना, असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि संतांनी महापुरुषांनी हेच काम केलेलं आहे, आयुष्यभर केलेलं आहे. त्यांनी जपलं. आपण किती काळ जपतो, किती काळ हा सूर्य आपल्या खांद्यावरती वाहून नेऊ शकतो, किती काळ त्याची धग सोसू शकतो, हे सगळं आपल्यावर अवलंबून आहे. आणि त्यातूनच पुढचा समाज, पुढच्या पिढ्या घडणार आहेत. त्यातून जे काय घ्यायचं ते घेणार आहे, जे काय सोडायचं ते सोडून देणार आहेत. हे सगळं होत राहणार आहे. पण समाज कसा घडतो, एखादा धर्म कसा घडतो, एखादी संस्था कशी घडते, एखादा नवा पक्ष कसा, एखादी नवी संघटना, एखादा नवा प्रवाह, एखादा नवा विचार कसा समोर येतो, याच्या संदर्भात नदी या माझ्या जवळपास 560 कडव्यांची कविता खंडकाव्य आहे. तर नदी या कवितेत आता येईल, प्रकाशित होईल. मी आळशी आहे, मी तर कालही मला वाटतं सांगितलं, काय मला माहित नाही. तर आळशी आहे तसं नेहमीच सांगतो, म्हणजे काल सांगितलं काय ना, तर तो काही भाग नाहीये. आणि अक्षय कुमार काय आमचे म्हणतात की हे आळशी आहे म्हणूनच तुम्ही काहीतरी लिहू शकता, नाही तर रोज लिहिलं असतं ना. मी कोंबडी जशी एक अंड टाकते तशासारखं रोज अंड टाकत गेलो असतो, काही उपयोग नसता झाला ना. आणि म्हणून कसं आहे की जर तुम्हाला आतून आलं आणि मग लिहिलं तर मजा येते. आणि अर्थात ती प्रत्येकाची पद्धत असते, प्रत्येकाची तऱ्हा असते. महत्वाची गोष्ट अशी आहे की एखाद्या नव्या गोष्टीचा जन्म कसा होतो, त्याच्यासाठी काय त्याग करावा लागतो, त्याच्या बुद्ध कसा होतो,
बुद्ध कसा होतो. काल जसं एक वाक्य कालांचे मित्र इथे आज आले की नाही पुन्हा माहित नाही, त्यांनी छान एक प्रश्न विचारला होता मला की नंतर भाषण झाल्यानंतर, की तुम्ही जे म्हणाले की बुद्धाच्या संदर्भात बहुत त्यानं एक थोडस एक पाऊल मागे घेतलं वगैरे असा काहीतरी उल्लेख आला, तर ते कसं काय ते समजलं नाही. म्हटलं आपण बोलूया उद्या. ते बरोबर आहे की बुद्ध कसं आहे, ह्या अनेकांच्या आयुष्यामध्ये ह्या घटना असतातच, मोठ्या मोठ्या लोकांच्या. एखादा महापुरुष मागे हटलाच नाही असं होत नाही. महापुरुष हा साधा महापुरुषच असतो, आधी सामान्य माणूसच असतो. जन्मता कोणी महापुरुष वगैरे होत नाही. ते असे वरून वगैरे येण्याची प्रक्रिया आणि ते सगळं आपल्याला माहिती आहे. आजच्या विज्ञान युगामध्ये तरी किमान तेवढं ज्ञान आणि तेवढी समज आपल्यामध्ये आलेली आहे की असं काही वरून वगैरे कोणी टपकत नाही. ते सगळे इथूनच येतात, निसर्ग नियमाप्रमाणे येतात. त्यांचा विकासही असा धक्के टक्के टोणपे खात खात पुढे जातो आणि त्याप्रमाणे तर जसं अनेकांच्या बाबतीमध्ये काही अपघात घडतात. सगळ्या महापुरुषांच्या जीवनामध्ये सुद्धा काहीतरी अपघात घडतात आणि त्यातून तो महापुरुष त्या परीक्षेला उतरला तो महापुरुष, मग तो म्हणून आपण त्याला म्हणतो. आणि मग त्याला कधी कधी दिव्यत्व वगैरे देवत्व वगैरे देऊन टाकतो. करे नाही बे या वो बड़े बड़े आदमी थे, वो तो महापुरुष थे, हम क्या कर सकते, उनका तो काम बराबर है. याचं कारण ही सुटका करून घेण्याची आपली सुटका करून घेण्याची, आपलं कॉलर त्यातून सोडवण्याची ही चलाखी असते आपली. आपण हे मान्यच नाही करत की तो आपल्यासारखाच माणूस होता. आपण ठरवलं तर आपणही महापुरुष नाही होणार. सगळेच काही गांधी होणार नाही, सगळेच काही बाबासाहेब होणार नाही, सगळेच काही बुद्ध होणार नाही, सगळेच काही महावीर होणार नाही, सगळेच कबीर, सगळेच तुकाराम, सगळ्याच बहिणाबाई नाही होणार. बहिणाबाई तर हा म्हणजे ओरिजिनल धडाच होता, तुकाराम हा धडा. हे सगळं होणार नाही. पण आम्ही सुद्धा जबाबदारी टाळतो. एक म्हणून नदीच्या संदर्भात सर, एक नदीचा जन्म कसा होतो. नदी म्हणजे संस्कृती, नदीचा जन्म म्हणा, स्त्रीचा जन्म म्हणा, धर्माचं म्हणा, या संदर्भातली कविता आहे नदी. लवकरच येईल ते. तशी सारं माग सोडत बघा, हलकासा पुन्हा थोडा आवाज वाढा, थोडासा. तर नदी सारं माग सोडत, झाड मुळं तोडत. नदीचा जन्म कसा होतो बघा. पण नदीचा म्हणजे प्रत्येक गोष्टीचा जन्म असा होतो की सारं माग सोडत, झाड मुळं तोडत, अडवणाऱ्या पहाडाची सरळ छाती फोडत. लक्षात घ्या, सारं माग सोडत, झाड मुळं तोडत, अडवणाऱ्या पहाडाची सरळ छाती फोडत, माहेराशी नातं असं तोडून कधी कधी, माहेराशी नातं असं तोडून कधी कधी, पिसाटलेल्या प्रवाहाने जन्म घेते नदी. सारं माग सोडत, झाडं मुळं तोडत, अडवणाऱ्या पहाडाची सरळ, हे येणार ना. हे संघर्ष तुम्हाला करावा लागणार. आपलेच लोक तुमच्या विरोधामध्ये येणार, आपलेच लोक येतातच ना. शिवाजी महाराजांना कोणाशी लढावं लागलं जरा विचार करा. हे आपल्याला 2 4 5 नावं सांगितली जातात, अमक ढमक ढमक, हे सगळं बोगस आहे. म्हणजे ते खरं आहे पण ते अति फुगवून सांगितलं जाते. त्याच्यापेक्षा जास्त तर आपल्याच लोकांशी लढावं लागलं ना शिवाजी महाराजांना. घरातूनच पहिले विरोध होतो ना. हे आपण नाकारून चालणार नाही, हे सत्य आहे, हा इतिहास आहे. आता इतिहास प्रत्येक जण सोयीचा लिहितो, आपल्या सोयीचा इतिहास सांगतो आणि मग ते सगळं ते आहे, जाऊ द्या, ते चालायचं, मानवी स्वभाव आहे तो. पण सारं मागे सोडत, झाडं मुळं तोडत, अडवणाऱ्या पहाडाची सरळ छाती फोडत, माहेराशी नातं असं तोडून कधी कधी, माहेराशी नातं असं तोडून कधी कधी, पिसाटलेल्या प्रवाहाने जन्म घेते नदी. आणि पुढे बघा, वाटलं तर टाळ्या वाजवा, टेन्शन घेऊ नका. बरोबर आहे की नाही? टाळ्या वाजवा ना. काय आवडलं तर बिलकुल व्यक्त झालं पाहिजे. मी कालही जसं बोललो तो तेच रुबाई पुन्हा सांगतो की वार झाले तरी झेलले पाहिजे, दुःख डोळ्यामध्ये पेलले पाहिजे, हे जगाला नव्हे मी तुला सांगतो, एकदा तू खरे बोलले पाहिजे. आम्ही बोललं पाहिजे, आम्ही बोललं पाहिजे. गाडगे बाबा बोलायचे म्हणून आपण त्यांचं नाव घेतो ना. या विद्यापीठाला गाडगे बाबांचं नाव आहे. विचार करा तुम्ही, तिकडे आजच्या विद्यापीठाला तुकडोजी महाराजांचं नाव आहे. हे सगळं. आणि मग मुद्दा कसा आहे की सारं माग सोडत, झाडं मुळं तोडत, अडवणाऱ्या पहाडाची सरळ छाती फोडत, माहेराशी नातं असं तोडून कधी कधी, पिसाटलेल्या प्रवाहाने जन्म घेते नदी. आणि पुढे, थेंब थेंब जुळत जातो. बघा, थेंब थेंब जुळत जातो तेव्हा होते नदी. प्रत्येक नदी ही थेंबामध्ये आहे. नदी अशी काही आकाशातून पडत नाही. पडली तर ते सगळं आपण वाहूनच जाऊ सगळं एका झटक्यामध्ये. पण थेंब थेंब
थेंब थेंब जुळत जातो तेव्हा होते नदी, आणि पुढचा प्रवास कळत जातो तेव्हा होते नदी. केवळ तुम्हाला थेंब थेंब जुळून चालत नाही, त्याचं डबकं सुद्धा होते ना. थेंब थेंब जुळले पण दिशा जर कळली नाही, पुढचा प्रवास जर निश्चित नसेल, पुढचं व्हिजन जर तुमच्याकडे नसेल, तर त्याचं डबकं होईल ना, टाका होईल ना. आणि म्हणून थेंब थेंब जुळत जातो तेव्हा होते नदी, पुढचा प्रवास कळत जातो तेव्हा होते नदी. आणि पुढचं बघा, शून्यालाही अनंताची जेव्हा नशा येते, शून्यालाही अनंताची जेव्हा नशा येते, तेव्हा साध्या थेंबाचीही महानदी होते. महात्मा गांधी असेच झाले, महात्मा गांधी असेच झाले. महात्मा गांधींना ते पहिले, महात्मा गांधी काही हुशार विद्यार्थी नव्हते, आपल्याला माहित असेल. महात्मा गांधीची पहिली केस जेव्हा ते बॅरिस्टर वगैरे होऊन आले आणि केसची पहिले घेतली आणि ती फी घेतली, तर मग तिथे हिंमत होत नव्हती कोर्टात उभं राहण्याची, फी वापस करावी लागली महात्मा गांधी ना, वापस केली त्यांनी. मग तिकडे निघून ते जाऊ द्या, सगळं आता सांगण्याचं तात्पर्य कसं आहे, अनेक सामान्य माणसं बरेच आपल्याला कसं वाटतंय सर, किंवा आपण सगळे बरेच आपण म्हणतो काय झालं आम्ही म्हणजे हे आहे संस्था चालक आहे, ते अनपढ आहे, त्यांना समजत नाही, आम्ही PhD झालो, आम्ही अमकं झालो, आम्ही तमकं झालो, आम्ही त्यांच्या हाताखाली नोकरी करतो, किंवा राजकारण्यांच्या बद्दल बोलतो, हा मॅट्रिक पास आहे, तो 12वी पास आहे, तो 4था वर्ग पास आहे, त्याला काही समजत नाही तरी तुझा. अरे पण तो सतत त्या रस्त्यावरती सतत चालत आहे ना. लक्षात घ्या, आम्ही चालतच नाही, आम्ही आमच्या डिग्र्यात पोहोचतो, आम्ही आमचं हेच सांगतो की आम्ही किती विद्वान आहोत. अरे मग तुला कॉलेज उघडायला कुणी अडवलं होतं बाबा? मग आपण म्हणू की नाही कॉलेज काही सहजी मिळते का? तुम्हाला एक सांगतो, एक गोष्ट म्हणजे घडलेला अनेक गोष्टी, अनेक उदाहरणं तुमच्याकडे असतील, मला माहिती आहे, त्याबद्दल वाद नाही आहे. पण मी माझ्यासोबत एक काम करणार, त्यावेळेस मी विकास परिषद चालवत होतो, नुकताच नोकरीला लागलो, धरमपेठ कॉमर्स कॉलेजमध्ये मी लेक्चरर होतो आणि कॉमर्सचाच होतो. माझा मराठीचं म्हणजे मराठी हा आवडीचा विषय, मोदा देशमुख सरांनी वगैरे मला शिकवलं. तर माझ्यासोबत आम्ही विकास परिषद नावाचं एक संघटन चालवत होतो. ते 5-7 वर्ग शिकलेला मित्र संपर्कात आला त्या याच्यामधून, आणि तो काय करायचा, त्याच्या आधी जिलेबी, रस्त्यावरती जिलेबी असते ना, ते असं झारा लावून कढई लावून रस्त्यावर जिलेबी काढायचा, तो विकायचा. तो संपर्कात आला, त्याला शिक्षणाच्या बद्दल कळायला लागलं, आणि मग ते कॉलेज विलेज उघडायचं वगैरे असं ठरवलं होतं. त्याच्यात आम्ही ते उघडलं वगैरे वगैरे, जाऊ द्या, 2 कॉलेजेस होते ते नंतर जाऊ द्या, तो काही इतिहास वेगळा आहे. पण गंमत कशी आहे की त्याला जो इंटरेस्ट त्याच्यात क्रिएट आला, नंतर मग मी काढून टाकलं, कारण ते शिक्षण संस्थांमध्ये जे बाकीच्या भानगडी होतात त्या म्हटलं आपल्याला त्या झेपणाऱ्या नाही आहे, त्याच्यामुळे मी ते बंद करून टाकलं. ठीक आहे, पण त्याचे आज 10 कॉलेजेस आहेत ना, ऍग्रिकल्चर कॉलेज जो, म्हणजे लक्षात घ्या की अशी एखाद्या गोष्टीमधून जशी प्रेरणा घेतो आपण आणि जातो आणि पुढे जातो आणि काम करत राहतो, तो त्याच क्षेत्रामध्ये आहे. त्याच्यामुळे एज्युकेशन मिनिस्टर मला ओळखणार नाही, नाव सांगितलं तर ओळखेल, पण त्याचा जास्त मिनिस्टर, कारण मोठा संस्था चालक आहे. दुसरा एक ज्याला मी अनेक याच्यामध्ये अडचणीमधून वाचवलं, त्याच्यामुळे मोठी संस्था 1-1 लाख रुपये फी घेतो साध्या शाळेची. तर हे काय झालं बरं, त्याचं शिक्षणही जास्त नाही आहे. मुख्य मुद्दा कसा आहे, हे आपण त्याच्या समर्पणाच्या अंगाने पाहिलं पाहिजे. तो मोठा झाला म्हणजे त्याला काही कळत नाही हा त्याचा अर्थ नाही आहे, त्याला समर्पणामधलं कळते. आणि ज्या संघटनांच्याकडे त्यांच्याकडे विचार असो की विकृती असो, हे बघा, विचार असो की विकृती असो, ज्यांचं समर्पण आहे, सातत्य आहे, त्या संस्था ते लोक मोठे झालेले आहेत, हे तुम्हाला नाकारून चालणार नाही. मग तुम्ही म्हणाल की हे काय बळताड आहे, तो कुछ नाही, समर्पित आहे. डाकू गुंडांची घ्या, एक दुसऱ्याला समर्पित असतात, जीवाला जीव द्यायला तयार असतात, गोळी झेलायला तयार असतात. त्याच्यामुळे अमेरिकेचा अध्यक्ष असेल तोही त्यांना घाबरतो ना, अतिरेक्यांना कोण नाही घाबरत, कारण ते जीवावर उदार होतात. मानवी बॉम्ब ज्याला आपण म्हणतो, आत्मघातकी पथके ज्याला आपण म्हणतो, तर त्या पथकांना साऱ्या जगातली सत्ता घाबरते ना, कारण कुठून येतील, काय करतील, कोण कसं हे करतील. आणि म्हणून गंमत कशी आहे, आम्ही समर्पणाला घाबरतो. आता आपल्या याच्यामध्ये गंमत आहे, कधी कृष्ण आहे कधी बुद्ध आहे हा जो विषय आहे आपल्या संस्कृतीमध्ये. त्या आपण अध्यात्म, आपल्याला माहिती, अध्यात्माच्या बद्दल अलीकडे कधी कधी फार टवाळीनं बोललं जाते की हे काय, यांना काय समजते वगैरे वगैरे. मी देवाच्या बद्दल कोणी माना की न माना हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
देव मानायचा की नाही मानायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. देवाला कशामध्ये पाहायचं? माणूस द्या मज माणूस द्या, भीक मागत मजला प्रभू दिसला, असं तुकडोजी महाराजही म्हणतात. किंवा जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, असं तुकाराम महाराज म्हणतात. हे आपल्याला माहिती आहे, हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून हर देश में तू हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरी रंगभूमी यह विश्वभरा, हर खेल में मेल में तू ही तू है, असं तुकडोजी महाराज म्हणतात. असं सगळ्या संतांनी सांगितलेलंच आहे. सुफी साहित्यामध्ये तर प्रेयसी आणि प्रेम आणि परमेश्वर एकच असे मानलेले आहे जवळपास एका विषय. ही जी जगण्यामधली मजा आहे ना, ही समजून घेतली पाहिजे. आणि जे टीका करतात अशा गोष्टीवरती, म्हणजे कसं आहे, धर्माच्या संदर्भामध्ये धर्माचं सार, कोणताही धर्म कुणाचाही द्वेष करायला तुम्हाला सांगू शकत नाही. कुणाचाही द्वेष करायला जो सांगतो, जी विचारधारा तुम्हाला द्वेष करायला शिकवत असेल, ती विचारधारा नाही, ती विकृती आहे. ती विकृतीच आहे. ती मग नाव त्याला काही द्या, त्याला फरक पडत नाही. त्याचा नेता कोणी असो, त्याचा रंग कोणी असो, त्याला तुम्ही किती मोठं ग्लॅमराईज करा, किती पब्लिसिटी करा, त्याला फरक पडत नाही. पण विकृती म्हणजे विकृती, आणि संस्कृती म्हणजे संस्कृती. त्याच्यामुळे आता गंमत आहे, कधी कृष्ण आहे कधी बुद्ध आहे या विषयाकडे येताना, म्हणजे सगळं तेच आहे, सगळं सारांशच आहे सगळ्या याची. आता की कृष्ण आणि बुद्ध यांच्या समोर, सगळ्यांच्या समोर आव्हानच होती. जसं गांधींच्या समोर आव्हान होतं, बाबासाहेबांच्या समोर आव्हान होतं. जसं एक आपण तो पुणे करार, म्हणजे आपण गांधी आणि आंबेडकर यांच्या विरोधाचं फार मोठं, म्हणजे यांच्या दुश्मनीचं म्हणा किंवा कुठल्या कुठल्या लेवलवर आपण जातो. खरं म्हणजे एक गोष्ट पुन्हा आहे, गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये जर विचार केला, गांधी म्हणायचे खेड्याकडे चला, बाबासाहेब म्हणायचे शहराकडे चला. हे गंमत का? बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे खेड सोडा, हे तुम्हाला शहरामध्ये गेलं पाहिजे, तुम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. गांधी म्हणायचे खेड्याकडे चला, तुम्हाला खेड्याशिवाय पर्याय नाहीये. आता कोण खोटं कोण खरं? दोघे महापुरुष होते, दोघांचाही काही त्यावेळेस धंदा नव्हता. आताच्या राजकारणासारखे उल्लू बनवणारे प्रकारच नव्हते ना त्यावेळेस. दोन्हींच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या होत्या. बाबासाहेबांच्या समोरची प्रायोरिटी, ज्या समाजाला माणुसकीचं जगणं नाकारलं गेलं त्या समाजाचा उद्धार बनणार नाही मी, पण त्या समाजाला न्याय देणं हे बाबासाहेबांच्या समोरचं होतं. त्यातून तो उद्धार झाला, फार मोठी क्रांती झाली, हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. म्हणजे प्रायोरिटी त्यांची बदलली. जसं एखाद्याला म्हटलं की मला अकोला शहरामधले जे काही आहेत महत्वाच्या समस्या असतील काय, त्याच्या संदर्भात शिक्षणाचे जे काय असेल ते त्या दृष्टीने, आणि दुसऱ्याने म्हटलं की मला अमरावतीचं हे करायचं आहे, तर आपोआपच प्रायोरिटी बदलल्याबरोबर मांडणी सुद्धा बदलते. महात्मा गांधींच्या समोर संपूर्ण देशाचं स्वातंत्र्य, इंग्रज या देशातून गेले पाहिजे, आमची सत्ता आली पाहिजे, लोकशाही आली पाहिजे. आता लोकशाही वगैरे आधीपासून आणि अनेक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या टप्प्यावरती ती विकसित झाली. नदीचा विकास जसा होतो, तुम्ही जर उगमाच्या तिथली नदी पाहिली आणि समुद्राला मिळतानाची नदी पाहिली, याच्यामध्ये फरक दिसेल ना. तुम्ही मधल्या नद्यांचे टप्पे पाहिले, एकाच नदीचे मधले टप्पे पाहिले, तर तिच्या काठावरती झालेला विकास, अवतीभोवतीची शहरं, आजूबाजूची शेती आणि आजूबाजूच्या बागा, काही नद्यांच्या किनाऱ्यावरती डाकूंच्या गुहा, चोरांच्या गुहा, सापांची बिळं, हे सगळं तुम्हाला मिळणार. खेकडे मिळणार, मगर मिळणार. हे सगळं काही मोठ्या हे असतील त्या ठिकाणी पानघोडे वगैरे काय असेल ते, हे सगळं आहे. नदी ह्या कवितेमध्ये हे सगळं आहे, आलेलं आहे, तो भाग वेगळा आहे. पण मी सांगतो की जीवन सुद्धा असंच आहे. आपलं आयुष्य किती वर्षाचं आहे? जास्तीत जास्त 100 वर्ष. एक 10 आपण जास्तीचं धरू, कारण या 100 वर्षामधले पहिले 15 वर्ष आपल्याला फारसं काही कळत नाही, आपलं असंच जाते. मग ते जर धरलं तर 80-85 वर्ष आपल्या हातामध्ये राहतात. फार तर म्हणजे निसर्गानं आपल्याला पूर्ण साथ दिला तर 85 वर्ष आपण बऱ्यापैकी काम करू शकतो, म्हणजे एक निर्विघ्नपणे असं म्हणूया आपण. आदर्श ज्याला आपण अतिशय आत्यंतिक असं चांगलं जीवन आपल्याला जर मिळालं तर 85 वर्ष आपण काय, 85 वर्ष म्हणजे काय होतात सांगा बरं तुम्हाला? फारसं काहीच नाही म्हटलं तर. पण जर तुकाराम जर तुम्ही होणार असाल तर मग 42 वर्ष सुद्धा फार मोठी होतात, हे लक्षात घ्या. भगतसिंग जर तुम्ही होणार असाल तर मग ते आणखी कमी. ज्ञानेश्वर महाराज होणार असाल तर, म्हणजे हे जे सगळं आहे ना, आपण कसं जगतो, कशा पद्धतीने जगतो, डेप्थ किती आहे, त्याला हाईट किती आहे, मॅच्युरिटी किती आहे, दूरदर्शीपणा किती आहे आपल्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणारा समाजच पुढे लावू शकतो. समर्पण हे तर आहे, पण समर्पणाची एखादा चांगला ड्रायव्हर आहे, चांगली गाडी आपल्या हातामध्ये दिली, चांगला ड्रायव्हर, चांगली गाडी, पूर्ण पेट्रोल भरून दिलेली आहे, रस्ते चांगलेले आहे, इथपर्यंत ठीक आहे.
पण एवढ्या कंडिशनवरती गाडी बरोबर योग्य ठिकाणी जाईल असं वाटते का तुम्हाला? तर नाही. पुढची कंडिशन काय आहे, तुम्हाला कुठे जायचं आहे हे त्या ड्रायव्हरला माहिती आहे का, आणि त्याच रस्त्यावरती त्यानं ती गाडी टाकली आहे का, हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. बाकी गाडी चांगली आहे, पेट्रोल हे सगळं बरोबर आहे, गाडी बढिया आहे, वादच नाही. जितकी तुमची गाडी मजबूत असेल, स्ट्रॉंग असेल आणि जास्त स्पीडनं चालणारी असेल, ती जर चुकीच्या मार्गावरती गेली तर तेवढी जास्त वाईट पद्धतीने उलटी जाणार. योग्य मार्गावरती असली तर तेवढ्या स्पीडनं पुढे जाणार, हे ठरलेलं आहे. आणि म्हणून समाज कसा जातो, आणि मग सारं मागं सोडत, जे मगाशी म्हणतं ना की थेंब थेंब जुळत जातो तेव्हा होते नदी, पुढचा प्रवास कळत जातो तेव्हा होते नदी. शून्यालाही अनंताची जेव्हा नशा येते तेव्हा साध्या थेंबाची महानदी होते. पण एक नदी आटली म्हणून थांबत नाही भरती. पुढची गोष्ट लक्षात घ्या, मतलब म्हणलाय की एक नदी आटली म्हणून थांबत नाही भरती, आणि सागर कधी जगत नसतो अनुदानावरती. एक नदी आटली म्हणून थांबत नाही भरती, सागर कधी जगत नसतो अनुदानावरती. समुद्राचं सारच वेगळं आणि खास. समुद्राचं सारच वेगळं आणि खास. पाऊस असो पाऊस नसो, लाटा 24 तास. आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे तुम्ही समुद्र असाल तर तुम्हाला 24 तास लाटा असल्याच पाहिजे. पाऊस असो की नसो, इकडची नदी आटली तर तिकडची नदी सुरू होते, तिकडच्या नद्या वितळतात. जास्त उष्णता वाढली की तिकडच्या हिमनद्यांना पूर येतो ना. त्याच्यामुळे समुद्राचं सगळं बॅलन्स होते. आपण निसर्गाचं सगळं बॅलन्स होत जाते. त्याच्यामुळे आपण फारसं काही करू शकत नाही. आपण 20-20 ची मॅच आहे, 50-50 ची मॅच आहे की टेस्ट मॅच आहे, एवढंच आपल्या हातात आहे. त्या मॅच मध्ये आपण जर समजा त्या मॅच मध्ये आपलं सिलेक्शन झालं, आपल्या हातात बॉल आला, तबियतीनं बॉलिंग करा. बॅट आली, तबियतीनं बॅटिंग करा. फिल्डिंग आलं, तबियतीनं फिल्डिंग करा, इमानदारीनं करा. नाहीतरी मॅच 50 ओव्हर नंतर संपणारच आहे. 20 ओव्हर नंतर संपणारच आहे. टेस्ट मॅच 5 दिवसानं संपणारच आहे. आपण काही करू शकत नाही. आणि म्हणून जगायचं जे आहे, मी माझ्या स्वप्नांची बाग लावणार आहे. काही स्वप्न स्वस्त, काही महाग लावणार आहे. आपण स्वप्न पाहिली पाहिजे. मी माझ्या स्वप्नांची बाग लावणार आहे. काही स्वप्न स्वस्त, काही महाग लावणार आहे. त्या झोपडीतल्या देवांच्या देवत्वाची शपथ, त्या झोपडीतल्या देवांच्या देवत्वाची शपथ, या महालातल्या देवांना मी आग लावणार आहे. आता हा जो विचार आहे, हा जो विचार आहे ना, आता आपण त्या वळणावरती आलेलो आहे, वेगळं आहे. आणि सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी सगळ्या व्यवस्था. शिवाजी महाराजांनी राजेशाही होती, त्यांचंही अष्टप्रधान मंडळ वगैरे होतं, आपल्याला माहिती आहे. त्यांनी जे आदेश दिले ते लोकशाहीमध्ये सुद्धा आमचे मंत्री आता देऊ शकत नाही. इतके ट्रान्सपरंट, इतके चांगले, इतके मानवतावादी, इतके समतावादी, इतके संवेदनशील निर्णय त्यांनी घेतले, आदेशच दिले ना. आमच्याकडे ते नाही. आमच्याकडे लुटीचे सगळे हे मंत्र आहेत, महामंत्र आहेत, आणि लुटीसाठी सगळे मंत्रिमंडळाचं सगळं हे होते. हे सगळं आहे. पण मुद्दा असा आहे की हे कुठून आले? आमच्यामधूनच आले ना. यांना निवडून कोणी दिलं? आम्हीच निवडून दिलं ना. सर 25-30 वर्षापूर्वी, म्हणजे मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो, ते 30 एक वर्षापूर्वी समजा, 90ची ती गोष्ट आहे समजा, त्यावेळेची. त्या काळामध्ये मला एवढं माहिती आहे की कुणाचा बिअर बार आहे हे सांगताना घाबरायचे. बिअर बार आहे हे सांगताना घाबरायचे. आता 5 बिअर बार आहे असं म्हटलं की त्याची पटकन वरचा म्हणजे नेता पटकन त्याला बोलावतो. हे लक्षात घ्या. हे क्वालिफिकेशन कसं बदलत गेलं तुम्ही विचार करा ना. समाजानं काय काय ऍक्सेप्ट केलं हे सगळं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि म्हणून आम्ही चोराला निवडून देणार. आम्ही गडबड कशी करतो, चोराला निवडून देतो आणि त्यानं सज्जनपणानं वागावं अशी अपेक्षा करतो. असं कसं होईल? त्याला माहित आहे. मी तुम्हाला एक चांगली गोष्ट आहे, त्यांचं आता खरं म्हणजे नाव बिव घेणं बरोबर नाही म्हणून आता, नाहीतर नाव घेऊन सांगितलं असतं. चांगली गोष्ट आहे. तो खासदार आता आपल्यामध्ये नाही आहे, मरून गेला बिचारा. पण चंद्रपूर जिल्ह्यामधली गोष्ट, चंद्रपूर की गडचिरोली जिल्ह्यामधला कार्यक्रम, आणि त्याच्यात होते मी होतो, आणखी एक होते खासदार, ते दुसरे खासदार. भाषण झालं त्याचं माझ्या आधी, त्याचं भाषण झालं, आणि मुख्य पाहुण्याचं माझ्या नंतर, म्हणजे मी सेकंड नंबरचा पाहुणा होतो समजा. आणि मोठी हजारो लोकसंख्या, म्हणजे 50,000च्या वरती तो मेळावा असेल, समाजाचा मेळावा होता, एक सामाजिक जे आहे ना. त्यात तो काय म्हणाला, खासदार म्हणजे त्यावेळेस तो आमदार होता, नंतर खासदार झाला. त्यावेळेस तो काय म्हणाला की म्हणे
म्हणजे बघा बघा, मला ते अतिशय चांगलं वाटलं, मला फार आवडलं. तो काय म्हणाला की बा म्हणे, मी काही एवढा मोठा माणूस नाही आहे, या सगळ्या लोकांच्या समोर तुम्ही मला भाषण करायला सांगता, याच्याबरोबर बसायला दिलं मला हे वगैरे ठीक आहे, पण मी काही याच्या एवढा मोठा माणूस नाही आहे, पण का बसायला दिलं तर मी आमदार आहे. म्हणजे बघा, तुम्ही मला का बघ, माझी लायकी नाही, पण या लोकांच्या बाजूला बसायला का दिलं, कारण मी आमदार आहे. मग मी आमदार का झालो, कारण मला पक्षानं तिकीट दिलं. मला पक्षानं तिकीट का दिलं, कारण माझ्याकडे पैसा होता. मग पक्षानं तिकीट दिल्यानंतर तुम्ही मला निवडून का दिलं, तुम्ही मला मतं का दिली, कारण मी तुम्हाला पैसा दिला, मी तुम्हाला दारू पाजली. हे खरं, म्हणजे मी तुम्हाला सांगतोय शब्दशः, मग मी तुम्हाला पैसा दिला, दारू पाजली, त्यामुळे तुम्ही मला मतदान केलं, त्यामुळे मी निवडून आल्यामुळे आमदार झाल्यामुळे या स्टेजवर तुम्ही मला बसवलं, नाही बसवलंच नसतं. आता मला पुन्हा स्टेजवर बसायचं असेल, आता मला पुन्हा निवडून यायचं असेल, तर तुम्हाला मागच्या वेळेस जास्त पैसा द्यावा लागणार आहे किंवा नाही, द्यावा लागेल. मग मला तो कमवावा लागेल की नाही, कमवावा लागेल. हे जाहीरपणे. आणि तो जो प्रमुख पाहुणा होता असा माझ्याकडे पाहत आणि असा डोक्यावर हात मारला आणि मला हसायला येत होता. म्हणजे त्यानं तुम्हाला नांगलं केलं, हो, तो राजकीय नेत्यांना नाही, समाजाला नांगलं केलं त्यानं तिथे, की तुम्ही किती बदमाश आहात, तुम्ही किती नालायक आहात, तुम्ही किती विकाऊ आहात, तुमची लायकी काय आहे. मला फार मनापासून आनंद झाला. मुख्य मुद्दा कसा आहे, समाजाने आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि बघा, आता आत्मचिंतन जेव्हा आपण करू, आपल्यापासून सुरुवात करणं, मी न्याय आता तरी सारखा पाहिजे, न्याय आता तरी सारखा पाहिजे, अनसुदामासही द्वारका पाहिजे, न्याय आता तरी सारखा पाहिजे, न्याय आता तरी सारखा पाहिजे. पुढे, मी निघालो पुढे या क्षणापासून, मी निघालो पुढे या क्षणापासून, या क्षणापासून जिंकण्याला कुठे तारखा पाहिजे. आपली लढाई आपण हरलेलो नाहीये, हा देश अजून हरलेला नाहीये, लक्षात घ्या. देश म्हणून आपण जिवंत आहोत, देश म्हणून आपण अस्तित्वात आहोत. या देशाचं कल्चर, या देशाची राज्यघटना ठीक आहे, तिला लोळी पांगळी करून टाकलेली आहे, ती हायजॅक करण्यात आलेली आहे, ती बंदिस्त करण्यात आलेली आहे. हे सगळं बरोबर आहे, हे सगळं बरोबर आहे. न्याय व्यवस्था फितूर झालेली आहे, न्याय व्यवस्थांचे कोठे झालेले आहेत. पत्रकारितेचं तर काय काय झालं, काही बोलण्याची आता सोयच राहिलेली आहे. हे सगळं झालं असलं तरी हा जिवंत म्हणजे हा देश मेलेला नाही, तरीही हा देश मेलेला नाही. केव्हाही जिवंत होऊ शकते. कोमामध्ये गेलेला माणूस पुन्हा एकदा जरा ठणठणीत होऊ शकतो. आपण ठरवलं पाहिजे, कारण लोकशाही ती राजा रक्तवाहिन्या आहेत. रक्ताचा पुरवठा जो आहे ते आपण आहोत. त्यातले एक एक थेंब रक्ताचा एक थेंब जो आहे ना, तो आपल्या नसामधून जातो, आपल्या विचारामधून जातो, आपल्या मतदारामधून जातो, आपल्या गावामधल्या मतपेटीमधून जातो. त्याच्यामध्ये काय काय बदमाशा होतात, मतांच्या चोऱ्या काय काय होतात, ते सगळे प्रकरण आपल्या समोर आहेत. काय असेल, काय खरं काय खोटं याचा विचार करा, बिलकुल डोळसपणे विचार करा. पण हे सगळं जे आहे, हे सगळं आहे ते स्वतःपासून सुरुवात करा. आणि म्हणून मी निघालो पुढे या क्षणापासून जिंकण्याला कुठे तारखा पाहिजे. आणि पुढचं, दोस्त सारी म्हणे खोटे अहवाल, खोटे रिपोर्ट्स, खोटी पत्रकारिता सगळं आहे. दोस्त सारी म्हणे थांबल्या दंगली, सरकारी अहवाल. दोस्त झाली म्हणे थांबल्या दंगली, दोस्त झाली म्हणे थांबल्या दंगली, दोस्त झाली म्हणे थांबल्या दंगली, थांबल्या दंगली. मग सूर्याला पुन्हा
मग सूर्याला पुन्हा धार का पाहिजे, मग सूर्याला पुन्हा धार का. अरे बाबा, दंगली जर थांबल्या तर सूर्याला धार कशाला देता, हे सगळं आपण विचारत का नाही. सत्यनारायणा मी उपाशी इथे. पुढचा शेर. सत्यनारायणा मी उपाशी इथे, सत्यनारायणा मी उपाशी इथे, सत्यनारायणा सत्यनारायणा मी उपाशी इथे, मी उपाशी इथे, पंडिताला तुझ्या खार का पाहिजे, पंडिताला तुझ्या खार का पाहिजे, न्याय आता तरी सारखा पाहिजे, अनसुदामासही अनसुदामासही द्वारका पाहिजे, न्याय आता तरी सारखा. आणि शेवटचा शेर आहे. शेवटी जायचे त्याच एका घरी. सगळे तिथे जाणार. देह पाचाचा उसणा आडीला आणि शेवटी ज्याचा त्याला देणे लागेल. पंचमहाभूतापासून बनलेला हा देह शेवटी पंचमहाभूतामध्येच तो जाणार, मिसळणार. आणि शेवटी जायचे त्याच एका घरी, शेवटी जायचे त्याच एका घरी, शेवटी जायचे शेवटी जायचे त्याच एका घरी, त्याच एका घरी, वेगळे वेगळे दार का पाहिजे, वेगळे वेगळे दार का पाहिजे, न्याय आता तरी सारखा पाहिजे, अनसुदामासही अनसुदामासही द्वारका पाहिजे, न्याय आता तरी सारखा पाहिजे, न्याय आता तरी सारखा पाहिजे, न्याय आता तरी सारखा पाहिजे. आणि म्हणून संतांनी, धन्यवाद. आणि हे संतांनी जे स्वप्न पाहिलं हे स्वप्न होतं. राजकारण्यांनी पाहिलेलं स्वप्न वेगळं, संतांनी पाहिलेलं स्वप्न वेगळं, गांधींनी, बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं स्वप्न वेगळं, पंडित जवाहरलाल नेहरूंनी पाहिलेलं स्वप्न वेगळं. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हातामध्ये कसा कसा देश आला होता हे आता मला वाटतं कालच्या बोलण्याच्या ओघात आलं की काय मला माहित नाही, आठवत नाही. कारण मी जनरली असंच बोलत जातो. मला काही म्हणजे फार पॉइंट वगैरे काढणं बिडणं जमत नाही. मला नोट्स वगैरे न काढता मेरिट मध्ये येणारा मी माणूस, कॉपी करत नव्हतो. पण यायचं ते सहज चालून जायचं. ते काय युनिव्हर्सिटीमध्ये आपण पास का होतो, मेरिट मध्ये होतो. तर सर सांगतील की युनिव्हर्सिटीत कॉलेजेस बंद पडू नये म्हणून आपल्याला पास केलं जातं. आपण हुशार असतो म्हणून मेरिट मध्ये येतो असं नाही. कोणीतरी मग त्यातला एक मेरिट मध्ये येणार, 10 जण मेरिट मध्ये, पहिले 10 म्हणजे मेरिट म्हणजे काय, पहिले 10. सगळे गधे असतील 100 तर त्यातले सगळ्यात पहिले गधे 10 म्हणजे मेरिट. असंच सगळं. त्याच्यामुळे मेरिटचे सर्टिफिकेट उंदरांनी कुरतडले, काय केलं त्याच्याशी काही देणं घेणं नाही, ते जाऊ द्या, ते काही ते फारसं महत्वाचं नाही. मुख्य मुद्दा कसा आहे की जीवनाकडे पाहताना आपण फार असं बेदार म्हणजे फार वेगळ्या पद्धतीने पाहिलं पाहिजे. आणि म्हणून बुद्ध आणि कृष्ण असं जेव्हा म्हणतो तेव्हा या सगळ्यांच्या समोर समस्या होत्या. बुद्धाचा काय दोष होता सांगा बरं तुम्ही? काहीच नाही. त्यानं काय म्हटलं की झगडे भांडणं काही बरोबर नाहीये. झगडे भांडणं करणं, पाण्यावरून ते त्या नदीच्या पाण्यावरून वाटप वगैरे, एकीकडे एक राज्य दुसरीकडे दुसरं राज्य वस्ती, आणि मग त्याच्यामुळे मग पाणी आम्ही घ्यायचं की तुम्ही घ्यायचं, आमच्या इथे आहे, आमच्या आताही आहे ना. आंध्र प्रदेश म्हणजे त्याला काय म्हणू आपण, आंध्र प्रदेशाला द्यायचं पाणी की त्या तेलंगणाला द्यायचं की महाराष्ट्राने घ्यायचं की कोणत्या यानं द्यायचं, हे सगळे भांडणं आपल्या एका देशातच भांडणं सुरू होतात. एका देशात भांडणं सुरू आहे हे असं आहे. आणि मग काय, त्यावेळेस ते भांडणं होते. मग त्याच्यामुळे मग ते भांडणं झाले, मग लढाई करण्याची वेळ आली. बुद्धानं सांगितलं की हे लढणं काही बरोबर नाही, कारण आज त्यांची पोरं आपल्या पोरांना मारतील, उद्या आपण आपले पोरं त्यांना नातू त्यांना मारतील, मग त्यांचे पण तो आपल्याला, हे चालत राहील, हे काही सोल्युशन होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे त्या मुद्द्यावरती ते भांडण झालं. भांडण म्हणजे
मतभेद झाले आणि अलीकडे जसं मतभेदामध्ये डिस्क्वालिफाय करा, तर डिस्क्वालिफाय करण्याचं बुद्धाला डिस्क्वालिफाय करून टाकलं समजा, असंच म्हणावं लागेल ना आपल्याला. त्यावेळेस लॉटणं करण्याची आणि बुद्धाला सांगितलं की बाबा तुला एक तर आता लढाई करण्याचं ठरलेलं आहे, बहुमताने निर्णय झाला त्यांच्या त्या शाक्य सभेचा, आणि मग निर्णय झाल्यानंतर मग लढावं लागेल तुला. जर लढणार नसशील तर मग तुला सजा होईल, शिक्षा होईल. मग कोणती? तर कुटुंबाचं ते सगळं प्रॉपर्टी वगैरे जप्त केली जाईल जर तू मानलं नाही तर. बरोबर आहे. म्हणजे 3 पर्याय जे दिले गेले की एक तर ते कुटुंबाचं हे केलं जाईल, मृत्यूदंड दिला जाईल, नाही तर मग तू जा सोडून. आणि म्हणजे इथून म्हणजे आता मी काल तडीपार हा शब्द वापरला वेगळ्या पद्धतीने, म्हणजे सज्जनाला दिलेली तडीपारीची शिक्षा म्हणजे त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी, त्यावेळेचे सत्ताधारी असतात मग ते. आणि मग आता गंमत अशी की मग बुद्ध जर तिथून त्यानं म्हटलं नाही मैं तो लढूंगा, मैं वो कुछ भी हो जाए असं म्हटलं असतं तर बुद्ध आपल्याला भेटला नसता, बुद्ध आपल्याला मिळाला नसता, जगाला मिळाला नसता. पण बुद्धानं विचार केला की हे मी जर नाहीतरी हे लढणारच आहे, माझ्या एकट्याचं काय ऐकणार आहे. बुद्धानं 2 पावलं मागे घेतली. काल आमचा जो प्रश्न विचारला त्यातले जे मित्र या ठिकाणी असतील तर ते 2 पावलं मागे घेतली. त्यांनी म्हटलं की सामंजस्याची लढाई जसं आता पुणे करारामध्ये तसंच झालं ना. पुणे हे अनेक टप्पे आहेत असे वेगवेगळे, तुम्ही लक्षात घ्या. त्यांचे ढोबळमानानं अर्थ जवळपास सारखे, हेतू सारखे आहेत. या सगळ्या गोष्टींचे हेतू सारखे आहेत. मानवतेचं कल्याण करण्याचा प्रत्येकानं आपापल्या परीनं प्रयत्न करणं हा त्याच्यामधला एक सोल्युशनचा एक भाग असतो. त्या काळानुरूप सोल्युशनचे काही फॉर्म्युले ठरत असतात. ते फॉर्म्युले आज आपल्याला योग्य वाटत नसतात आणि मग आपण त्याच्यावर लढाई करत असतो की ते असं नाही, असं व्हायला पाहिजे होतं, असं नाही तसं व्हायला पाहिजे होतं. आपण शहाळे आहोत, आमच्या आजोबाला घोड्यावर कशाला चाल. अरे बाबा त्यावेळेस घोडेच होते ना राजा. घोडा कशाला घेतला त्यावेळेस, बाईक का नाही घेतली, कार का नाही घेतली. असं जर आजचा कुणी नातू म्हणत असेल किंवा पडतू म्हणत असेल एखाद्याचा, तर तो मूर्खपणा. आता कुणा का म्हणायचं, काय म्हणायचं. त्यावेळेस घोडे चालायचे. सायकल मिळणं सुद्धा त्यावेळेस कठीण होतं ना. सायकल असणं सुद्धा. मला आठवते आमच्या इकडे सभापतींनी एक स्कूटर घेतली होती, 13 वर्ष बजाजला वगैरे वेटिंग, 13 वर्ष वेटिंग, आणि ते स्कूटर मिळाले. क्या बात आहे. म्हणजे स्कूटर असलं केवढं मोठा अभिमान. आता तर काय गल्लो, म्हणजे 3 जणांचं कुटुंब असेल तर 5 गाड्या एका घरी असतात, एकाकडे 2-2 फोन, 3-3 सिम कार्ड, 4-4 सिम कार्ड असतात. एक काळ असा होता की एक फोनचं कनेक्शन घ्यायचं असलं तर 30,000 रुपये ऑन द्यावे लागत होते. 30,000 रुपये ऑन द्यावे लागत होते. हे मी अनुभवलेलं, मी पाहिलेलं आहे, ऐकलं. तुम्हालाही माहित असेल. असं बदल होत जातो, त्या पद्धतीनं सोयी निर्माण होतात. आणि सोयी निर्माण झाल्यानंतर जर समजा इथून 2.5 तासामध्ये मी तिथून समजा इथे येऊ शकतो, हेलिकॉप्टर घेतलं तर आणखी 15-20 अर्ध्या तासामध्ये किंवा म्हणजे तासामध्ये इथे, विमान घेतलं तर आणखी. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण म्हणून मग आपल्या आजोबाने काही केलं नाही, आपल्या पणजोबाने काही केलं नाही, आपल्या बापाला काही अक्कल नव्हती असं म्हणणारी जी औलाद तयार होते ती त्या देशाला, समाजाला खड्ड्यात लोटल्याशिवाय राहत नाही. उपकाराची जाणीव असणं, आपल्या बापानं कुठल्या अडचणीमध्ये हा सगळा मार्ग काढलेला आहे याची जाणीव नसणं, त्याला एहसान फरामोशी असा फार सुंदर शब्द आहे. आणि असे एहसान फरामोशीचे अनेक नमुने आपल्याला सामाजिक चळवळीमध्ये, राजकीय चळवळीमध्ये, राजकीय मांडणीमध्ये, धार्मिक मांडणीमध्ये दिसतात. हे आपण टाळले पाहिजे, हे टाळले पाहिजे. मग कधी बुद्ध, कधी कृष्ण, मग कसं व्हायचं आपण. आता ह्या 2 गोष्टी जर पाहिल्या, कधी कृष्ण आहे, मनाचे मनाशी जरी युद्ध आहे. ते ज्ञानेश महाराज एकदा भेटले, नागपूरला आले होते, मित्र आहेत नागपूर. आम्ही जेवायला वगैरे बसलो हॉटेलमध्ये आणि मग सगळे शुद्धीतच होतो, अर्थात ते काही तसे बाकीचे बिचारे नाहीच आहे. तर त्याच्यामुळे जेवायला बसलो. तर ते काय म्हणाले की कसं आहे की हे जे तुम्ही कवी म्हणजे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते, हे इकडे कविता आणि ते काय रोमॅन्टिक कविता आणि इतक्या हळूवार कविता वगैरे वगैरे, हे कसं काय जमते, हे जरा कठीण आहे. मी त्यांना ते सांगितलं ना की मनाचे मनाशी जरी युद्ध आहे, म्हणजे तोही एक. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला पुन्हा एक अतिशय महत्वाची गोष्ट, आणि माझा अतिशय नम्रपणानं मित्रांना, पत्रकारांना वगैरे हे आहे की तेव्हाचे तर संदर्भ आहेतच, तेव्हा तिकडे ठीक आहे, रेकॉर्डिंग जरी नसेल तरी आहे. माझं एकही वाक्य शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असताना सुद्धा एकही वाक्य कधीही धर्मांधता पसरवणार, एखाद्या समूहाच्या विरोधामध्ये बोलणार एकही नाही ना. त्याच्यामुळे मला कधी अडचणच गेली नाही. जिल्हा प्रमुख असताना शिवसेनेच्या स्टेजवरती तो काळ असा होता की दलित हा शब्द उच्चारणं सुद्धा कठीण होतं.
तरी सुद्धा मला आंबेडकर जयंतीला, बुद्ध जयंतीला पाहुणा म्हणून बोलवायचे. कारण प्रॉब्लेमच नाही. ज्या दिवशी मी मंडळ आयोगाच्या समर्थनासाठी शिवसेना सोडली त्या दिवशी मोमीनपुऱ्यामध्ये माझी सभा झाली रात्री 1 वाजता. त्यावेळेस केव्हाही सभा व्हायच्या ना, म्हणजे त्यावेळेस असं सेशन यायचे होते. आणि मग तेवढ्या रात्री लोकांनी जे मला उचलून घेतलं असं, आणि सभेच्या पाहिल्याबरोबर लोकांनी उचललं असं खांद्यावरती, आणि अगदी सभेच्या स्टेजवरती नेईपर्यंत वगैरे सगळी सभा डिस्टर्ब म्हणजे ते सगळा कार्यक्रम थांबून गेला. नारे, घोषणा बिषणा हे सगळं त्यावेळेस हे होतं ना. समाज संवेदनशील आहे याच्याबद्दल वादच नाहीये. अलीकडे त्याला थोडस विकृत स्वरूप आलेलं आहे हे खरं आहे. पण या सगळ्या गोष्टी कशा आहेत तर ते ज्ञानेश महाराजांच्या संदर्भात आम्ही बोलत होतो. ते म्हणाले की तुम्ही असं कसं, त्यावेळेस म्हणून ही एक उपाय अशी की मनाचे मनाशी जरी युद्ध आहे. एकीकडे त्यावेळेस जे मी बोलतो, त्यावेळेस जे बोललो मी, साहित्य हिंदुत्व, जे शिवसेनेला हिंदुत्व म्हणजे कोणतं, तुकारामांचं, तुकडोजी महाराजांचं, गाडगे बाबांचं, कबीरांचं, मीराबाईचं, हे सगळं ज्ञानेश्वरांचं, हे सगळं होतं ना. तुमच्याकडे आहे ना. समतावादी हिंदुत्वामध्ये कुठे झगडे करायला सांगितलंय तुम्हाला? समतावादी हिंदुत्व पुढे तुम्हाला झगडे करायला सांगत नाही. आणि म्हणून मनाचे मनाशी जरी युद्ध आहे तरीही जयासारखा शुद्ध आहे. तुला मी जसा पाहिजे तू तसा घे. कधी कृष्ण आहे कधी बुद्ध आहे. समाजानं सुद्धा तुम्हाला कधी कृष्ण कामात येईल, प्रत्येक वेळेस कृष्ण कामात येईल असं नाहीये. प्रत्येक वेळेस कृष्ण कामात येईल असं नाहीये. कृष्णानं सुद्धा प्रत्येक वेळेस सारखीच भूमिका घेतली असंही नाहीये. कृष्णाला वेळ प्रसंगी बदलावं लागलं. आता ते महाभारत हे काल्पनिक आहे की खरं आहे की खोटं आहे या वादात जाण्याचं कारण नाही आहे. कारण आता तो विषयही नाही आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टींना आम्ही कुठेतरी स्थान दिलेलं आहे, चांगलं स्थान दिलेलं असेल, त्या संदर्भामध्ये खरं खोटं आपल्यालाही माहिती नाही. हार कशाला? इथे आपण जेवढे काही लोक बसलेले आहेत, इथे रेकॉर्डिंग केलेलं असेल की नाही मला माहित नाही, पण आपण जे बोलतो इथे जाऊन 10 लोकांना विचारा की एक साधारणतः 2 वाक्याच्या संदर्भात विचारा, 2, 4, 5 वाक्याच्या, 10 जण 10 प्रकारचं सांगतील, अर्थ त्याचे वेगवेगळे काढतील. त्याच विषयावर मी बोलायचं असेल तर मी दुसरं कदाचित बोलेन त्याच्यात. तर म्हणून गंमत अशी आहे. आणि मग हजारो वर्षापूर्वी जेव्हा ह्या सगळ्या सुविधा नव्हत्या, रेकॉर्डिंग नव्हतं, काही नव्हतं, कोण आहे कोण नाही, फोटोग्राफी नव्हती, काही नव्हती, त्यावेळेस सांगितलेल्या गोष्टी आता 100% खऱ्या असतील असं कसं समजायचं आपण? नाही. मग ते काढलेले अर्थ आपापल्या सोयीचे असतात, आपापल्या सोयीचे ते अर्थ असतात. आणि त्यामुळे इतिहास सुद्धा 100% खरा आहे असं म्हणायचं 100% खरा असूच शकत नाही इतिहास. कारण तो इतिहासच आहे ना. म्हणजे मी इतिहासाचा अभ्यासक नाही किंवा मी साहित्याचा सुद्धा अभ्यासक नाही, पण मला जे माझ्या लॉजिकला जे पटते वाटते ते प्रश्न मी तुमच्या समोर मांडतो. त्यात चुका असतील दुरुस्त कराव्या, मी मान्य करीन, आभार मानेन, 1 वेळा नाही 100 वेळा आभार मानेन. जर चुका झाल्या तर त्याच्याबद्दलही 1 वेळा नव्हे 10 वेळा माफी मागीन. त्याच्यामध्ये काय, उलट चूक दुरुस्त करून दिली कोणी, आभार आपण मानलेच पाहिजे, त्याचे उपकार मानले पाहिजे.